नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबारच्या बळीराजाला गारपिटीचा तडाखा, डॉक्टर हिना गावित बांधावर, तर आमदार विजयकुमार गावित यांचा रुग्णालयातूनच शेतकऱ्यांना धीर। प्रशासनाला सरसकट पंचनाम्यांचे आदेश, नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार। मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा वृत्तांकन नेटवर्कसाठी नंदुरबार। नमस्कार प्रेक्षको, नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, तलवाडे, इंद्रीहट्टी परिसरात निसर्गाचा कोप झाला असून वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार गारपिटीने शेतीचे कंबरडे मोडले आहे। ऐन काढणीच्या हंगामात हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे। अशा परिस्थितीत माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली, तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात असूनही आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधत आपले कर्तव्य बजावले। शनिमांडळ आणि परिसरातील गावांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे। त्यासोबतच काढणीला आलेला मका, गहू आणि फळबागांपैकी पपईच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत। वर्षभराची मेहनत आणि लावलेले भांडवल निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे। नुकसानीची माहिती मिळताच माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। चिखल तुडवत त्यांनी प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि उपस्थित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे। या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून तातडीने मदतीची मागणी करणार आहे, असे आश्वासन डॉक्टर हिना गावित यांनी यावेळी दिले। माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित हे सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत। मात्र आपल्या मतदारसंघातील शेतकरी अडचणीत असल्याचे समजताच त्यांनी रुग्णालयातूनच व्हिडिओ कॉलद्वारे थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला। त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्या की कोणतीही तांत्रिक अडचण न काढता जागेवरच सरसकट पंचनामे करण्यात यावेत, जेणेकरून एकही गरजू शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही। या पाहणी दौऱ्यात प्रशासकीय गांभीर्य दिसून आले। यावेळी संसदरत्न डॉक्टर हिना गावित यांच्यासोबत कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पाटील, शनिमांडळचे सरपंच विनायक पाटील, दिलीप पाटील, मुन्ना पाटील, शांतीलाल पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्ही तब्येताची काळजी घ्या साहेब, लवकर चांगले हो आणि या हा करता येते साहेब आता। चल, धन्यवाद साहेब। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।